तुम्ही खरं सांगताय ना? होय, आता या सृष्टीला श्री खंडेरायांशिवाय कोणीही वाचवू शकणार नाही, हेच सत्य आहे. अरे असं असेल तर आपण शब्द जाऊन देवाची साखर घालूया. अरे नुसतं हात बसून साखर कशा पायी घालायचं? या तर म्हणतो की आपण समजेजण मिळून जेजुरीला जाऊ. वय वय, आपण तर जाऊ आणि हात जोडून विनवणी करू का देवा आम्हासनी यातनं बाहेर काढा, आमचं रक्षण करा. चला समजे जाऊ जेजुरीला. याला तर सदा न कदा जेजुरीला जायला कारणच हवं. अरे पण पोचतोय कुठं तत्वरती हो? मागच्या खेपाला निघाला आणि वाटत साप जाऊन पडला. याचं काही जेजुरीला जाणं होत नाही. जेजुरीत जाऊन हाती काही लागणार नाही. आताच तुम्ही म्हणालात की देवाश्री साखर घालाय हो, मग साखर घालण्यासाठी जेजुरीला जायलाच हवं की. पण श्री खंडेराय जेजुरीत नाही. असे असताना तुम्ही जेजुरीत जाऊन काय करता? खंडोबा जेजुरीत नाही? अहो मग हायत कुठे ते जेजुरी बाहेर त्यांच्या एका भक्ताकडे गेले आहे. म्हणजे मला ठाव आहे का देवातच कुठेतरी आहेत. ते आपल्या वस्तीवर नसलं तरी त्या आजूबाजूलाच कुठेतरी आहेत. यो हळदीचं मळवट त्यांची साक्ष आहे. म्या हुडकलते असणे रानाच्या पर कोपऱ्यात जाऊन हुडकलते असणे, पर हुडकल आणि त्यासनी विनवणी करल का देवा आमचं रक्षण करा. राजसभेचे काम संपले आहे. देवी, प्रधानजी हितच येत आहेत. त्यासनी तुम्हाला भेटायचं आहे. प्रधानजी, तुम्ही काय सांगणार आहात? देवी, जेजुरीवर झालेला अग्निवर्षाव तारकाक्ष, विद्युन्माळी, वीर्यवान ह्या 3 दैत्यांनीच केला आहे. श्री खंडेराय जेजुरीत नाहीत म्हणून त्यांच्याकडून हे धाडस घडलं. त्यांनी ही चूक करायला नको होती. पण त्यांना आणि त्यांना सहाय्य करणाऱ्यांना शासन हे व्हायलाच हवं. मान्य आहे, परंतु ते 3 असुर कोण आहेत हे आपण पुन्हा ध्यानात घ्या. ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन चिरंजीव होण्याचे वरदान त्यांना दिले आहे. आकाशात सुवर्ण, रौप्य, ताम्र या 3ही धातूंचे ग्रह प्रस्थापित करून सर्व जगावर सत्ता चालवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. म्हणजे त्यांना मृत्यूच नाही? ते 3 ग्रह जर एका रेषेत आले आणि एकाच वेळी जर ते नष्ट केले गेले तरच त्यांचा मृत्यू होईल. तोपर्यंत आपण त्यांचा उन्मत्तपणा सहन का करायचा? मला असं म्हणायचं नाही. त्यांना आपण बांधून ठेवू शकतो. पण अशा नराधमांना जिवंतच का ठेवायचं? देवी, शांत व्हा. परमनियतीने त्या 3घांचा मृत्यू श्री महादेवांच्या हातून लिहिलेला आहे.